नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, एस टी महामंडळाची जाहिरात आलेली आहे. काय आहे अर्ज करण्याची प्रोसेस? कागदपत्रे काय लागणार आहेत? शैक्षणिक पात्रता काय आहे? वयाची अट काय आहे? पद काय असतील? या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, ही अशा पद्धतीची पीडीएफ आहे. याच्यामध्ये थोडीशी म्हणजे डार्क असल्यामुळे आपल्याला दिसत नसेल काही थोड्याफार गोष्टी. पण आपल्याला जे जे महत्वाचं आहे तर ते ते आपल्याला यामध्ये दिसत आहे. आपण ते पाहूया आणि त्यानुसार काय काय माहिती आहे ती पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा आहे जी काही पीडीएफ आहे ती पीडीएफ जी जाहिरात आहे त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा रकाना तुम्हाला वरती दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग विभागीय कार्यालय आर्मी रोड यवतमाळ आणि त्यांचा मेल ऍड्रेस दिलेला आहे, त्यांचा मोबाईल नंबर आहे. अशा गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिलेला आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संलग्न. त्यानंतर त्याच्या खाली काय आहे तुम्हाला कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन उपरोक्त योजना अंतर्गत शिकाऊ उमेदवार महिला पुरुष पाहिजेत. म्हणजे शिकाऊ उमेदवार पाहिजेत महाराष्ट्र शासनाला. एक त्यांचं योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत आहे म्हणजे कौशल्य रोजगार उद्योजकताच्या एक महाराष्ट्र शासनाने काढलेली योजना आहे त्याच्या अंतर्गत हे पद भरण्यात येणार आहेत. आहेत तरी काय पद, त्या पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक शिक्षण काय लागणार आहे, किती संख्यांची पदं आहेत, वेतन काय आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आहेत. या पीडीएफ मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आता सगळ्यात महत्वाचा आणि सुरुवातीचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये बघा तुम्हाला पाहायला मिळेल की पद काय पद आहे, शिक्षण काय आहे, किती संख्यांचं तुम्हाला म्हणजे किती जे आहे वॅकन्सीज आहेत आणि पगार किती मिळणार आहे. तर या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला एक नंबरचं पहा मित्रांनो, लिपिक म्हणून आहे. लिपिक म्हणजे क्लर्क. तर क्लर्क त्यांना कसं पाहिजे, तर इथे दिलेलं आहे त्यांनी BA BCom BSc पदवी पास, MSc टायपिंग ह्या गोष्टी त्यांना लागणार आहेत. एकूण किती संख्या आहेत 35. मासिक पगार किती देणार आहेत ते 10,000 रुपये. 2 नंबरचा आहे सहाय्यक. ITI पास पाहिजे त्यांना सहाय्यक साठी आणि त्याला पगार ते देणार आहेत साधारणतः 8,000 रुपये आणि एकूण जागा आहेत 24. तर अशा पद्धतीची ही माहिती आहे. त्यानंतर अजून काय आहे? शिपाई HSC पास म्हणजे 10वी पास 12वी पास, एकूण संख्या आहे 10 आणि वेतन आहे त्याला 8,000 रुपये. प्रभारक त्याचं शिक्षण पाहिजे मेकॅनिकल पदविका पास, जागा 2 आहेत, त्याला पगार आहे 8,000 रुपये. दुय्यम अभियंता स्थापत्य पदविका पास, जागा 2 आणि मासिक पगार 8,000 रुपये. त्यानंतर तुम्हाला 6 नंबरला दिलेलं आहे वीज तंत्री स्थापत्य इलेक्ट्रिकल पदविका पास, 2 जागा 8,000 रुपये. आणि सगळ्यात शेवटी आहे इमारत निरीक्षक कन्स्ट्रक्शन सुपरवायझर पदविका पास, जागा 3 आणि 8,000 रुपये पगार. तर ही अशा पद्धतीची मित्रांनो स्कीम आहे. याच्यामध्ये तुम्हाला उमेदवाराची पात्रता काय पाहिजे या सर्व गोष्टी तुम्हाला इथे शैक्षणिक अर्हता किती संख्या आहे, किती वॅकन्सीज आहेत, तर या गोष्टी पाहायला मिळल्या. त्याच्याबरोबर तुमचं काय पगार मिळेल तुम्हाला ही पण तुम्हाला सांगण्यात आलं. आता त्याच्यानंतरची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय की तुमची पात्रता अजून त्याच्यात अजून काय काय गोष्टी पाहिजेत. तर त्याच्यामध्ये 1 नंबरला जो ऑप्शन दिलेला आहे तर तो 1 नंबरचा ऑप्शन पहा. 1 नंबरला तुम्हाला सांगितलेले उमेदवाराची किमान वय 18 व कमाल वय 35 असावे. 2 नंबरला आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा. आदिवासी प्रमाणपत्र. आदिवासी म्हणजे रहिवासी असावा. उमेदवाराची आधार नोंदणी असावी, आधार कार्ड. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे म्हणजे पासबुक झेरॉक्स पण तुम्हाला तिथं जोडायची आहे. आणि 5 नंबरला आहे उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. मित्रांनो, ही जी
उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. तर हे जे संकेतस्थळ आहे ना, तर हे संकेतस्थळाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती ऑफिशियल वेबसाईट मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, ती तुम्ही पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करून प्रोसेस करायची आहे, ती काय काय आहे ती तुम्ही पहा त्याच्यामध्ये. आणि हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत तर ते ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. इथं बघा, इथं सगळ्यात महत्वाची नोट दिलेली त्यांनी, सदर योजनेअंतर्गत दिलेली नेमणूक ही 6 महिन्यांकरिता राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी. म्हणजे काय मित्रांनो, ही जी काही हायरिंग करणार आहेत, जे लोक घेणार आहेत, ज्या लोकांना कामावरती घेणार आहेत, स्त्री असो पुरुष असो, तर त्या लोकांची जी हायरिंग आहे, ज्या लोकांची नेमणूक आहे, तर ती नेमणूक फक्त आणि फक्त 6 महिन्यांसाठी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जो काय मासिक पगार मिळेल त्यानुसार तुम्हाला तिथे काम करायचं आहे. अशा पद्धतीची ही व्हिडिओ होती मित्रांनो. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्या लोकांना याचा फायदा घेता येईल. स्पेसिफिक यवतमाळ जिल्ह्यातील असतील, यवतमाळ ठिकाणावरचे असतील, त्या लोकांसाठी पण ही खूप फायद्याची व्हिडिओ आहे, नोटीस आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.